बाईक ऑन रेंट हे ऐकायला थोडंसं वेगळं वाटतंय का? बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा काही जणांना नसेल. असो, बाईक ऑन रेंट म्हणजे काय तर राज्यातील पर्यटन व्यवसायाला एक मोठी गती देण्यासाठी तसंच स्थानिक जे युवक असतील त्या युवकांना रोजगार मिळावा यासाठी राज्यातील महायुती सरकारने बाईक ऑन रेंट ही योजना पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. खरं तर ही योजना 9 वर्षांपूर्वी बंद करण्यात आली होती. कोणत्याही नियमाशिवाय चालवली जात असल्यामुळेच तेव्हा या योजनेवर 2016 मध्ये बंदी घालण्यात आली होती. पण आता सरकारने बाईक ऑन रेंट ही योजना पुन्हा एकदा सुरू केली आहे. त्यामुळे गाडी भाड्याने द्या आणि पैसे कमवा असा याचा अर्थ होतोय. राज्य परिवहन विभागातर्फे या नव्याने सुरू करण्यात आलेल्या बाईक ऑन रेंट या योजनेच्या संबंधित काही नियमांची माहिती सुद्धा दिलेली आहे. ते नियम आणि अटी काय आहेत ते पण जाणून घेऊयात. नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा. राज्य सरकारने ही जी बाईक ऑन रेंट योजना सुरू केली आहे त्याला नियम असणार आहेत आणि याचा पहिला नियम असा आहे की कोणत्याही व्यक्तीला भाड्याने बाईक द्यायची असेल तर त्यासाठी त्याने वार्षिक 1000 शुल्क भरून सरकारचा परवाना घ्यावा. हा परवाना असेल तरच बाईक भाड्याने देता येईल. दुसरा नियम असा आहे की एका व्यक्तीकडे कमीत कमी 5 किंवा 5 पेक्षा जास्त बाईक असणं गरजेचं आहे. 5 किंवा त्यापेक्षा जास्त बाईक असतील तरच तुम्हाला ही योजना सुरू करता येईल, अन्यथा नाही. तिसरा नियम आहे की ज्या जिल्ह्यात किंवा शहराच्या हद्दीत तुम्हाला हा परवाना जारी केला आहे त्याच जिल्ह्यात किंवा त्याच शहराच्या हद्दीतच गाडी भाड्याने देता येईल, दुसरीकडे देता येणार नाही. चौथा नियम आहे की जर विनापरवाना कोणी अनधिकृतपणे बाईक भाड्याने देत असतील तर त्यांच्यावर सरकार कठोर कारवाई करण्यात येणार आहे किंवा करेल. याबाबत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे की आता बाईक ऑन रेंट योजना कायदेशीररित्या राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे बेकायदेशीर किंवा जे काही बेकायदेशीर वाहन चालक आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होईल आणि पर्यटकांना स्वस्त दरात वाहतूक सुविधा मिळेल. या योजनेमुळे खास करून कोकण सारख्या पर्यटन स्थळांचा फायदा होईल जिथं ऑटो आणि टॅक्सी चालक पर्यटकांकडून मनमानी भाडं आकारतात. खरं तर बाईक ऑन रेंट ही योजना केंद्र सरकारने 1997 साली सुरू केली होती किंवा आणली होती. त्यानंतर महाराष्ट्राने सुद्धा ही योजना राज्यात राबविण्यास सुरुवात केली. मात्र त्यात काही ठोस असे नियमच नव्हते. याचा परिणाम झाला की या योजनेत गडबड व्हायला लागली आणि पर्यटन स्थळावर नियमाशिवाय अनेकांनी बाईक्स भाड्याने द्यायला सुरुवात केली. यामुळे राज्य सरकारचा महसूल हा कमी होत गेला आणि प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी कोणतीही सरकारी यंत्रणा किंवा व्यवस्था त्यावेळेस उपलब्ध नव्हती. त्यामुळे 2016 मध्ये ही योजना बंद करण्यात आली. आता मात्र नव्या नियमांसह बाईक ऑन रेंट ही योजना सरकारने सुरू केली आहे आणि पर्यटनाला यामुळे चालना मिळेल आणि तसंच स्थानिक युवकांनाही रोजगार मिळून त्यांचा आर्थिक फायदा होईल असं सरकारचं म्हणणं आहे. असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.